असलं भारी वाटतंय ना आपल्या या वर्कप्लेसमध्ये येऊन. म्हणजे इथं माझा अगदी मी आत्मा सोडून गेलेला असं मला वाटत होतं. गावी गेले होते कोल्हापूरला. कुठे गेली होती विचारायला तर कोल्हापूरला गौरी गणपतीसाठी आम्ही गेलो होतो. गावी मस्त गावी बाप्पाचं दर्शन, बाप्पाची होईल तितकी सेवा करून आलेलो आहोत अगदी मनापासून. आणि आता इथे आल्यानंतर आपल्या कर्मभूमीमध्ये आलेले आहे. कर्मभूमीमध्ये आपल्या आलेलो आहोत आम्ही. आणि कर्मभूमीमध्ये आल्यानंतर क्लिनिंग झालेलं आहे आणि काय काय कर्म करायचे आहेत ते आठवलेलं आहे. हे बघा, गावी जायच्या आदल्या दिवशी अर्जंट एक ऑर्डर आली होती. ही याच्यात घागरा आहे, ब्लाऊज आहेत. घागरा नंतर दिला तर चालेल, म्हणजे घागऱ्याचं ब्लाऊज नंतर दिला तर चालेल. हे आहे घागऱ्याचं ब्लाऊज. हे होतं, कपडा खूप कमी आहे आणि माप आहे 44 साईजचं, 45 साईजचं माप आहे म्हणून वेगळा कपडा आणलेला आहे. तसंच हे पण आहे गोल्डन. आणि हा ब्लाऊज ओणम आहे त्यांचा आज 5 तारखेला. आज शिक्षक दिनसुद्धा आहे. तर तुम्हाला सगळ्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी टीचर्स डे. कारण प्रत्येकाकडून आयुष्यामध्ये काही ना काही एखादी गोष्ट लहान सहान का होईना शिकायला मिळते. सो सगळेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरु भेटतात आणि त्यांच्याकडून आपल्याला खरंच आयुष्यभर आठवण राहील अशी छान छान गोष्ट शिकायला मिळते. अगदी लहानात लहान असो ती मात्र शिकायला मिळते. कधी कधी आपल्याला वाटतं हे मला माहीत होतं, पण त्याच्यापेक्षा वेगळी काहीतरी गोष्ट असते की ती आपल्याला खरंच माहीत नसते. आणि असं वाटतं अरे चा, हे माहीतच नव्हतं की मला असं नेहमी होतं माझ्यासोबत की छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असतं. सो सगळ्यांना माझ्या गोड ताईंना हॅपी टीचर्स डे. आणि हे ब्लाऊज आहे गोल्डन कलरचं. हे सुद्धा छोटा पीस होता आणि हेच माप आहे. 4 टक्सचं ब्लाऊज आहे, डीप नेक आहे आणि हे बिग साईजचं ब्लाऊज आहे. हे विथ बेल्ट 4 टक्स आहे, शिवायचं आहे. आणि हे मी आज त्यांना देते म्हटलेलं 12 वाजता. 11:15 वाजलेले आहेत. घरचं सगळं उरकून इथं येईपर्यंत 11 वाजले. हे क्लिनिंगला 15 मिनटं गेली आणि आता हे ब्लाऊज घेतलेलं आहे. आज त्यांचा ओणम आहे. सो तिला हे ब्लाऊज द्यायचं आहे. मैत्रीणच आहे माझ्या म्हणून तिला म्हणते. हक्कानं ताईला सुद्धा तिला म्हणू शकते, काही प्रॉब्लेम होत नाही. तेवढा हक्क असतो आपला, प्रेमही असतं. आणि हे ब्लाऊज आता हातात घेते, शिवून द्यायचं आहे पटापट. कारागीर नाही आली तरी सुद्धा ह्याचं फिनिशिंग मलाच करावं लागणार आहे. कटिंगपासून, शिलाईपासून, हात शिलाईपर्यंत, हुकलूकपर्यंत मलाच करावं लागणार आहे. चला तर मग पटापट हे कटिंग करते, शिवायला घेते. आणि आजच्या दिवसाचा सुरुवात करण्यापूर्वीचा छोटासा मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कारण सगळ्या ह्या गणपतीच्या गोंधळामधून, गौराईंच्या गोंधळामधून अजिबात तुमच्याशी बोलायला भेटलेलं नाही. गौरी गणपतीचे व्लॉग्स येतच राहतील, छोटे मोठे का होईना. जे मी शूट केलेले आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. कारण ते व्लॉग शेअर केल्यानंतर खूप साऱ्या ताईंना, ज्या आपल्या माहेरवासण्या आहेत किंवा सासरवासण्या आहेत, त्यांना यायला झालेलं नाही. मुलांच्या शाळेमुळे, एक्झाममुळे, ऑफिसमुळे, जे काही त्यांचं कारण असेल त्यांना खूप छान वाटते. सो त्यांच्यासाठी सुद्धा हे व्लॉग मी